नमस्कार. भारतीय राज्यघटनेचं आज आपलं पुढचं लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक बघणार आहे. आणि MPSCचा हा व्हेरी आय एम पी टॉपिक आहे बघा. म्हणजे प्री किंवा मेन्स कुठल्याही प्रश्नपत्रिका काढा तुम्ही, त्याच्यामध्ये 100% या टॉपिकवरती एक ना एक तरी प्रश्न 100% विचारला जातो बघा. आणि एकूण वैशिष्ट्ये किती आहेत, तर एकूण म्हणण्यापेक्षा लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी किती दिलेली आहेत, तर सरांनी एकूण 17 वैशिष्ट्य दिलेली आहेत बघा. 17 वैशिष्ट्य. या 17 वैशिष्ट्यांपैकी एक ना एक तरी प्रश्न प्री किंवा मेन्स, MPSCची कुठली पण प्री काढा, कुठली पण मेन्स काढा, एक तरी प्रश्न 100% याच्यावरती विचारलेलाच असतो. आता एक 2-3 उदाहरणं मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की MPSC कशा प्रकारे प्रश्न विचारते. प्रीला थोडंसं बेसिक लेवलला प्रश्न असतात आणि मेन्सला थोडेसे अवघड लेवलचे प्रश्न असतात. पण तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर प्रीचा प्रश्न असो किंवा मेन्सचा प्रश्न असो, दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी सक्षम असणार आहेत बघा. आता मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवतो बघा. ASO 2017ला हा प्रश्न विचारलेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन आपण कुणाकडून घेतलंय? कायद्याचे अधिराज्य हे आपण कुणाकडून घेतलेले? शेषाधिकार केंद्राकडे असतील असं कुणाकडून घेतलेले? समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेले? हे जोड्या लावासाठी सांगितलं होतं बघा. आपण ज्या टॉपिकमध्ये येईल त्यावेळेस हा प्रश्नाचं उत्तर आपण डिटेल करूयात. तुम्हाला जर आत्ता माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचं कमेंट करून जोड्या लावून सांगा बघा मला. नंतरचा प्रश्न आहे बघा, टॅक्स असिस्टंट 2015ला प्रश्न विचारलाय. सेम असाच जोड्या लावायचा प्रश्न आहे. प्रस्ताविका आपण कोणाकडून घेतली? नंतर एकेरी नागरिकत्व आपण कोणाकडून घेतलं? प्रबळ केंद्र असेल असं आपण कोणाकडून घेतलेलं आहे? आणि राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आपण कोणाकडून घेतलेली? असे एक जोड्या लावायला प्रश्न विचारलाय टॅक्स असिस्टंट 2015ला. हा पण प्रश्न आपण डिटेलमध्ये बघूयात टॉपिकच्या इथे, जिथं टॉपिक हा येईल त्या ठिकाणी बघूयात. त्याच्यानंतर ASO 2017ला अजून एक प्रश्न विचारलेला आहे बघा. भारत हे संघराज्य आहे, यास कोणते तत्व आधार देत नाही? असा प्रश्न आहे. मग पर्याय दिलेले बघा, एक राज्यघटना, द्विगृह कायदे मंडळ आणि राज्यघटनेची सर्वोच्चता, न्यायालयीन पुनर्विलोकन. माहिती असतील कमेंट करून उत्तर देऊ शकता बघा तुम्ही, नाहीतर आपण ज्या टॉपिकच्या इथे आपण परत उत्तर बघणारच आहे. परत आपण टॉपिक कडूयात. भारतीय राज्यघटनेची एकूण वैशिष्ट्ये किती आहेत असा काही प्रश्न विचारणार नाही आहेत आपल्याला. ती वैशिष्ट्य काढायला गेलो तर वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे आकडे दिलेले भेटतील तुम्हाला. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात त्यांनी सरांनी किती दिलेले आहेत वैशिष्ट्य? 17 वैशिष्ट्ये. जास्तीत जास्त 17 वैशिष्ट्य तर आपल्याला बघायला भेटतील बघा. मग एक एक वैशिष्ट्य बघूयात आपण आता. सर्वात मोठी लिखित घटना. आता इंग्लिश तुम्ही वाचून घ्या बघा. इंग्लिशमध्ये समजण्यासाठी मी फक्त ॲड केलेले, ते आपण दोन्ही एकाच वेळी घेत गेलो थोडंसं कन्फ्युजन होईल, म्हणून मी मराठीचा पार्ट कंप्लीट करत जाईल बघा. जिथं गरज वाटेल तिथं मी इंग्लिश पॉईंट सांगत जाईल. सर्वात मोठी लिखित घटना आहे. एकूण जगामधली सगळ्यात मोठी राज्यघटना आहे बघा आपली. आता पॉईंट, विविध देशांकडून घेतलेली घटना. आता विविध देश म्हणजेच काय? जवळपास 60 राज्यघटनांचा अभ्यास करून आपण आपली राज्यघटना तयार केलेली आहे बघा. बरं, मी हे पॉईंट इथं शिकवत नाहीये, मी फक्त ओव्हरऑल आढावा देतोय. हे सगळे पॉईंट आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचे. पुढं, ताठरता आणि लवचिकता यांचे एकत्रीकरण. म्हणजेच काय? ताठरता याचा अर्थ काय होतो? राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणे अवघड आहे, त्याला म्हणतो आपण ताठरता. आणि लवचिकता म्हणजेच काय? राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणे सोपे आहे, त्याला म्हणतो आपण लवचिकता. ताठर घटना USA, लक्षात ठेवा. ताठर घटना म्हणजे कुठली घटना? USAची. लवचिक घटना म्हणजे कोणाची? UKची म्हणजेच ब्रिटनची. आणि दोघांचं मिश्रण म्हणजे कुठली? भारताची राज्यघटना. दोघांचं मिश्रण. संघराज्यीय व्यवस्था म्हणजे अमेरिका हे संघराज्य मॉडेलचं वैशिष्ट्य मानलं जातं बघा. अमेरिका हे संघराज्य मॉडेल आहे. आता अमेरिकेमधली काही वैशिष्ट्य आपण आपल्या इथं घेतलेली, काही घेतलेली, तर पॉईंट लक्षात घ्या. काहीच वैशिष्ट्य आपण आपल्या इथं घेतलेली संघराज्याची वैशिष्ट्य. जसं की काय? द्विगृह कायदे मंडळ असेल केंद्रामध्ये, घटना ही सर्वोच्च असेल, अशी बरीच वैशिष्ट्ये तर आपण त्या ठिकाणी बघूयात. नंतर संसदीय शासन पद्धती म्हणजेच काय? संसद जी आहे आपली, आपण कुणाकडून घेतलेली आहे? संसदीय शासन पद्धती तर UK कडून घेतलेली आहे बघा. पुढचा, संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता. आता हे पण पॉईंट चेक करा. संसद सार्वभौम आहे, संसदेच्या वरती कोणच नाही. असं कुठं आहे? कोण आहे? तर युकेची संसद आहे. म्हणजेच कुठली? युनायटेड किंगडम, म्हणजेच इंग्लंड म्हणतो आपण त्याला बघा. इंग्लंडची संसद जी आहे ती सार्वभौम आहे, त्याच्यावरती कुणाचंच नियंत्रण नाही. ते म्हणतील ते फायनल, म्हणून संसद सार्वभौम आहे. न्यायालय सार्वभौम कुठे? सर्वोच्च कुठे? तर अमेरिकेत आहे.
त्या अमेरिकेच्या न्यायालयाच्या वरती कोणच नाही. अमेरिकेचं न्यायालयच फायनल त्या ठिकाणी. ते म्हणेल तीच पूर्व दिशा. आणि भारतामध्ये काय केलेलं आहे ना, संसद सार्वभौम आहे ना न्यायालय सार्वभौम आहे. त्या दोघांच्या कार्यामध्ये काय केलेलं आहे, समतोल साधलेला आहे. जसं की आपण वेन डायग्रामच्या स्वरूपात जर सांगितलं तर संसद ह्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी न्यायालय, आणि या पार्टमध्ये दोघं पण त्या ठिकाणी कार्य करतील. आणि एवढा पार्ट जर कन्सिडर केला तर फक्त संसद सार्वभौम म्हणू शकतो आपण, आणि एवढ्या पार्टमध्ये जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये न्यायालय सार्वभौम असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आपल्या इथं ना पूर्णपणे संसद सार्वभौम आहे ना न्यायालय पूर्णपणे सार्वभौम आहे. दोघांचं मिश्रण केलेलं आहे, दोघांचं संतुलन त्या ठिकाणी केलेलं आहे बघा. पुढं स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, त्याच्यावरती कुणाचंही नियंत्रण नाही आहे. आपले न्यायालय जर बघितलं त्याच्यावरती नियंत्रण आहे का कुणाचं, म्हणजे असं न्यायाधीशांनाच सांगते कोण बाबा की बाबा हा निकाल जो आहे तो या बाजूने निकाल दे, हा जो निकाल आहे तो याच्या विरुद्ध दे, असं कोण सांगते का? कोणी सांगत नाहीये. ते स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे बघा. एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, त्याला म्हणतो आपण एकात्मिक न्यायव्यवस्था. मी फक्त आढावा सांगतो या ठिकाणी, हे डिटेल पॉईंट आपण लगेच पुढे बघूया. मूलभूत हक्क म्हणजेच काय, 12 ते 35 पर्यंत जे आहेत ते मूलभूत हक्क आहेत. डिटेल आपण ते पुढे बघणारच आहोत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे, म्हणजे कुठलंही गव्हर्नमेंट असू दे, केंद्राचं गव्हर्नमेंट असू द्यात किंवा महाराष्ट्र किंवा कुठल्याही राज्याचं गव्हर्नमेंट असू द्यात, त्यांनी त्यांची योजना असतील किंवा कुठले कायदे असतील ते तयार करताना कोणाचा आधार घेतला पाहिजे, त्यांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, म्हणजे राज्यांना काम कसं करावं हे सांगण्याचं काम कशात केलेले, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. मूलभूत कर्तव्ये ही आधी सुरुवातीला नव्हती. 42वी घटनादुरुस्तीनुसार ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बघा. नंतर भारत हे कसं राज्य आहे, धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजे राज्य म्हणजेच काय, त्याला आपण संविधानाच्या भाषेत राज्य याचा अर्थ होतो देश, असा अर्थ होतो बघा. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत. आता याच्यामध्ये बघा, सार्वत्रिक म्हणजेच काय, सुरुवातीला जर बघितलं आपण ब्रिटिश काळामध्ये सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार नव्हता बघा. काही संपत्ती धारण करणाऱ्या लोकांना, काही शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या लोकांनाच फक्त तिथं काय होता, मतदानाचा अधिकार होता. बाहेरच्या बऱ्याच देशांमध्ये पण सुद्धा सुरुवातीला असंच होतं. पण भारत स्वतंत्र झाल्या आपण काय केलं, सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार दिला. ज्यांचं वय वर्ष 21 पूर्ण आहे त्या सर्वांनाच काय केलं आपण, मतदानाचा अधिकार दिला. पण नंतर 21चं वय काय केलेलं आहे, 18 इतकं केलेलं आहे बघा, 18. पुढे एकेरी नागरिकत्व. भारतात कसं आहे, एकेरी नागरिकत्व आहे. राज्याचं आणि केंद्राचं काय वेगवेगळं नागरिकत्व नसतं. पॉईंट लक्षात ठेवा, एकेरी नागरिकत्व. त्याच्यानंतर स्वतंत्र संस्था. काही स्वतंत्र संस्था आहेत, जसं की MPSC असेल, UPSC असेल, इलेक्शन कमिशन असेल, ह्या अशा स्वतंत्र संस्था भारतामध्ये कार्य करत असतात बघा. आणीबाणीविषयी तरतुदी दिलेल्या आहेत आपण भारतीय राज्यघटनेमध्ये दिल्या. 3 प्रकारचे आणीबाणी आहेत, 352, 356 आणि 360. 352ला काय, राष्ट्रीय आणीबाणी, 356ला काय, राज्य आणीबाणी, आणि 360ला काय, वित्तीय आणीबाणी. तिन्ही आणीबाणी आपण लगेच बघत पुढे. त्रिस्तरीय शासन. मूळ राज्यघटनेमध्ये द्विस्तरीय शासन होतं. द्विस्तरीय म्हणजेच काय, केंद्र आणि राज्य, आणि त्रिस्तरीय शासन म्हणजेच काय, पंचायत राज म्हणतो आपण, स्थानिक स्वराज्य संस्था. हे नंतर 73वी घटनादुरुस्ती आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्था, याचा पण समावेश याच्यामध्ये केलेला आहे. 97वी घटनादुरुस्तीला सहकारी संस्था म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांचा पण समावेश करण्यात आलेला आहे. एकूण 17 वैशिष्ट्य आहेत, ही आपल्याला डिटेलमध्ये बघायची. MPSCचा व्हेरी IMP टॉपिक आहे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती 100% प्री किंवा मेन्स एक तरी प्रश्न तुम्हाला आढळणारच. आणि हे लेक्चर बघितल्यानंतर तुमचे सगळे प्रश्न, म्हणजे या टॉपिकवरती कुठलाही प्रश्न फिरून विचारू देतात, 100% तुमचे प्रश्न सुटणारच आहेत बघा. आता एक पॉईंट बघूयात आपण. पहिलं वैशिष्ट्य काय होतं, सर्वात मोठी लिखित घटना. पूर्ण जगामध्ये जेवढे काही देश आहेत, जवळपास 200 पेक्षा जास्त देश आहेत, त्या सगळ्या देशांचं जर बघितलं आपण घटना, तर त्यापैकी सर्वात मोठी घटना कोणाची आहे, तर भारताची. आणि ती घटना कशी आहे, लिखित आहे. आता एक पॉईंट, राज्यघटना एकतर लिखित असते किंवा अलिखित असते. लिखित असेल किंवा अलिखित असेल. लिखित म्हणजेच कुणाची, USAची, आणि अलिखित म्हणजेच कुणाची, ब्रिटनची. पॉईंट लक्षात ठेवा, लिखित घटना कोणाची आहे, USAची. आपली सुद्धा कशी आहे, लिखितच आहे. ब्रिटनची घटना कशी आहे, अलिखित. म्हणजे बघा,
भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि तिथून पुढं भारत कसं चालणार यासाठी एक घटना तयार केली आहे. भारत कसं चालणार ही घटना तयार केली आणि त्यानुसार भारत चालत आलेलं आहे. भारताची राज्यव्यवस्था चालत आलेली. पण ब्रिटनमध्ये बघा असं काही घडलेलं नाही. ब्रिटनमध्ये ज्या वेळेस ज्याची गरज लागेल त्या प्रकारचा एक कायदा तयार केला जातो. त्यामुळे ते सगळेच कायदे ब्रिटनचे काय त्या ठिकाणी घटना आहे. त्यामुळे ब्रिटनची सेपरेट अशी घटना आहे का? नाही. ब्रिटनची अलिखित घटना आहे. म्हणजे सेपरेट आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन जसं म्हणतो आपण तसं त्याचं ब्रिटनसाठी सेपरेट अशी घटना नाही. पुढं जवळपास सर्वच ज्ञात देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून तयार केलेली राज्यघटना. जवळपास सर्वच, पण बऱ्याच पुस्तकांमध्ये असा आकडा दिला जातो बघा, 60पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून काय केलेले आपली राज्यघटना तयार केलेली. नंतर मूळ राज्यघटना जी 26 जानेवारी 1950ला लागू झाली, त्या मूळ राज्यघटनेमध्ये एकूण कलमे किती होती? प्रश्न विचारला. 395. भाग किती होते? भाग होते 22. आणि अनुसूच्या किती होत्या? तर 8 अनुसूच्या होत्या. आता पुढं 395ची कलमे आज किती झाली? तर 470. लक्ष्मीकांत यांची 6वी नवीन एडिशन आलेली आहे बघा सरांच्या पुस्तकात. नवीन पुस्तकामध्ये काय सांगितलेले? 470 कलमे आहेत. सत्याला किती आहेत? 470 कलम. भाग किती होते? 22. 22 भागाचे आज किती आहेत? 26. बरं, आता 22 भागांमध्ये 4 भागांचा नवीन समावेश करण्यात आला. 22 + 4 किती होणार? 26. पण एक भाग जो आहे तो वगळण्यात आला म्हणून परत किती झाले? 25. बरं, 8 अनुसूच्या होत्या. 8 अनुसूच्यांपैकी आता किती आहेत? 12 अनुसूच्या आहेत. बरं, याच्या पुढचं जे लेक्चर येईल ते अनुसूच्या आणि भाग यांच्या तक्त्यांवरती एक लेक्चर येईल बघा. त्याच्यामध्ये कुठल्या भागात कुठलं वैशिष्ट्य आहे आणि कुठल्या अनुसूचीमध्ये कुठलं वैशिष्ट्य आहे ते आपण त्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात बघा. आता बघा, सर्वात मोठी लिखित घटना, ते सर्वात मोठी असण्याचं कारणे काय काय आहेत ती पॉईंट आपण इथं बघतोय बघा. कलमे सगळ्यात जास्त आहेत. 395 होती, आज किती आहेत? 470. भाग 22 होते, आज किती आहेत? 25. अनुसूच्या 8 होत्या, आज किती आहेत? 12. आता भाग 22 ते 25चा प्रवास कसा सांगितलाय बघा. 1956ला 7वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि 7व्या घटनादुरुस्तीनुसार 7वा भाग वगळण्यात आला. म्हणजेच 22 भाग होते, 22 मधला एक गेला, किती राहिले? 21 राहिले. 1976ला 42वी घटनादुरुस्ती झाली. त्याच्यानुसार भाग 4A, 4A म्हणजेच काय? मूलभूत कर्तव्य. त्याच्यामध्ये बघा मूलभूत कर्तव्य. आणि भाग 14A, 14A मध्ये काय आहेत? न्यायाधिकरणे. म्हणजे हे 2 भाग ॲड केले होते. म्हणजे आता 21 + 2 किती झाले? 23. 1992ला 74वी घटनादुरुस्ती झाली. त्याच्यानुसार भाग 9A ॲड करण्यात आला होता बघा, भाग 9A. आणि 2011ला 97वी घटनादुरुस्ती झाली. त्याच्यानुसार भाग 9B, 9B म्हणजेच कुठला? सहकारी संस्था, हा समावेश करण्यात आला होता. म्हणजे हे 4 भाग म्हणजेच कुठले 4A, 14A, 9A आणि 9B या 4 भागांचा समावेश नंतर करण्यात आला आणि एक भाग वगळण्यात आला. म्हणजे 7वा भाग वगळण्यात आला. 7वा भाग का वगळण्यात आला बघा. 1956ला काय झालं होतं? ते फाजल अली कमिशनची स्थापना झाली होती 1953ला. त्यांनी रिपोर्ट दिला होता 1955ला आणि 1956ला त्यानुसार कायदा केला. 1956च्या कायद्यानुसार काय केलं त्यांनी? पूर्ण राज्यांचं रिऑर्गनायझेशन केलं. म्हणजे परत नवीन राज्यांची स्थापना झाली 1956ला, 1 नोव्हेंबर 1956ला. मग आता 1 नोव्हेंबर 1956ला भारतामध्ये 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश आले होते बघा. त्यामुळं 7व्या भागामध्ये जुन्या राज्यांची यादी दिली होती बघा. 7वा भाग जो होता जुन्या राज्यांची यादी दिली होती, ती यादी काय झाली? आता रद्द झाली. ठीक आहे, तो पण पार्ट आपण डिटेलमध्ये पुढं बघणारच आहोत बघा. पुढं सर्वात मोठी लिखित राज्यघटना असण्याची कारणे आपण बघतोय. त्याच्या पुढचं कारण बघा काय, तर असण्याची एकूण 4 कारणे सांगितलेली आहेत. भारताचं भौगोलिक कारण, भारताचा आकार जर पाहिला तर आकार खूप मोठा आहे, देशाचा प्रचंड आकार आहे. भारतात काय फक्त एकाच कम्युनिटीची लोक राहत नाही, विविध कम्युनिटीची लोक राहतात, विविध संस्कृतीची लोक राहतात. त्यामुळे भारतात विविधता आहे. त्या सर्वांचा विचार करून त्या सर्वांसाठी सोयीस्कर अशी राज्यघटना बनवायची होती. त्यामुळे मोठी घटना बनलेली. परत ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच काय? भारतीय राज्यघटनेमध्ये बऱ्यापैकी 1935ची तरतुदी म्हणजे जवळपास 250 तरतुदींचा समावेश कशात करण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये. म्हणजे 1935च्या कायद्यामधून 250पेक्षा जास्त तरतुदी काय केल्या आपण? भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. पुढं
केंद्र व राज्यांसाठी एकच संविधान. पॉईंट नीट समजून घ्या. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्राला एकच संविधान आहे, तेच राज्यांसाठी पण संविधान आहे. केंद्र आणि राज्य या दोघांना एकच संविधान आहे, दोघांसाठी वेगवेगळं नाही. संघराज्यामध्ये असं नसतं. पॉईंट नीट समजून घ्या. अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलम आहेत? 7च कलमे आहेत. पण ते अमेरिकेच्या संघराज्याचं केंद्राचं संविधान आहे. पण 50 राज्य आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि 50च्या 50 राज्यांना स्वतःची राज्यघटना आहे. त्यामुळं आता जर नीट विचार केला आपण, त्या 50 राज्यघटनेच्या सगळ्या कलमांचा समावेश प्लस अमेरिकेचे 7 कलमे, तर तसं बघायला गेलं तर अमेरिकेची घटना सगळ्यात मोठी बनली असती. पण अमेरिकेने राज्यांचा समावेश त्याच्यामध्ये केला का? नाही केला. राज्यांची घटना वेगळी अमेरिकेत आणि केंद्राची घटना वेगळी. पण भारतात तसं नाही आहे. भारतात केंद्राची आणि राज्यांची एकच घटना आहे, तेच म्हणतो आपण भारतीय संविधान. पण इथे एक अपवाद आहे बघा. कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरला त्यांची स्वतंत्र घटना होती, पण ती आता काय झालेली आहे? रद्द झालेली. म्हणजे भारताला भारतीय घटना ही संपूर्ण देशाला लागू असेल, पण त्याला एक राज्य अपवाद होतं, ते होतं जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरला काय होतं? त्यांची स्वतःची घटना होती, पण ते पण आता काय झालेले? रद्द झालेले. घटना समितीत असलेले कायदे तज्ज्ञांचे वर्चस्व. आता बघा, एखादा वकील असेल, तो कायद्याच्या भाषेत बोलतो. मग कायद्याच्या भाषेत बोलताना ते भली मोठी लाईन बोलून जातात आणि आपल्याला काही समजत सुद्धा नाही. मग त्यांची ती सवय असते, पूर्ण स्पष्टीकरण करण्याची सवय असते. मग त्याच्यामध्ये वकिलांचं वर्चस्व जास्त असल्यामुळे, म्हणजे कायदे तज्ज्ञांचं वर्चस्व जास्त असल्यामुळे घटना मोठी बनलेली आहे. सर्वात मोठी लिखित घटना असण्याची कारणे बघतोय आपण. भौगोलिक कारण, ऐतिहासिक कारण, केंद्र व राज्यांसाठी एकच राज्यघटना आणि घटना समितीने असलेले कायदे तज्ज्ञांचे वर्चस्व. आता अजून एक पॉईंट, घटनेतील कलमे जर बघितली आपण, USA मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर 7 कलमे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत? 28 कलमे आहेत, 128 कलमं आहेत. चायनाच्या घटनेमध्ये 138 कलमे आहेत आणि कॅनडाच्या घटनेमध्ये 147 कलमे आहेत. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. हा 7चा पार्ट जो आहे हा पूर्वी विचारला जायचा, पण आता विचारत नाही. पण जर विचारलाच तर जोड्या लावायला वगैरे विचारला जाऊ शकतो. सर्वात छोटी राज्यघटना वगैरे असं पण म्हणू शकतो आपण. USAला 7 कलमे आहेत. नंतर ऑस्ट्रेलियाला किती आहेत? 128 कलमे आहेत. चायनाला किती आहेत? 138 कलमे आहेत आणि कॅनडामध्ये किती आहेत? 147 कलमे आहेत. तर या ठिकाणी आपला पहिला पॉईंट म्हणजे सर्वात मोठी लिखित घटना, हा पॉईंट या ठिकाणी संपतोय बघा.